द्या, आपण लास्ट क्लासमध्ये अंतर आणि विस्थापन मधला फरक शिकलेलो. हो, जी लोक म्हणतात हो आपण गेल्या क्लासमध्ये अंतर आणि विस्थापन मधला फरक शिकलेलो त्यांनी हात वर करा. नाही, काय शिकलेलो मग आपण? अरे काही जण हात उचलतात, काही नाही उचलतात, मला कसं कळेल? आणि मोठा हात वर करा, मला कॅमेराच्या समोर तुमचा हात दिसायला हवा ना. हा ठीक आहे, येस. म्हणजे गेल्या वेळी आपण अंतर आणि विस्थापनामधला फरक शिकलेलो. व्हेरी गुड. हॅलो, हा सर. त्या दिवशी क्लिअर आवाज येत होता मॅडम. अच्छा, त्या दिवशी आवाज क्लिअर येत नव्हता सर. मॅम कडून की नाही रेकॉर्डिंग मागून घ्या मग त्या दिवशीच्या क्लासची. हो. अच्छा, चला तर आज आपण पुढचा टॉपिक चालू करणार आहोत. हा, मी तुम्हाला होमवर्कला जे गणित दिलेलं ते आधी सोडवूया आपण, त्याचं उत्तर बघूया आधी. काय होतं ते गणित? कोण आठवण करून देईल? मला फक्त ती वर्तुळाची त्रिज्या आठवण करून द्या. मला आठवते मी काय दिलेलं होमवर्क. वर्तुळाकार गार्डन दिलेलं, बरोबर आहे. आणि त्याच्या भोवताली किती राऊंड मारलेले? पूर्ण पहिल्या पार्ट मध्ये 2 पूर्ण राऊंड मारलेले आणि दुसऱ्या पार्ट मध्ये 2.5 राऊंड मारलेले, 2 आणि अर्धा, बरोबर आहे. तेच दिलेलं गणित. हो, अरे मान तरी हलवा, मला कसं कळणार? जे म्हणतात हो तेच होता होमवर्क. हात वर करा. बरं ठीक आहे, चला आता मी ते गणित सोडवून दाखवते गेल्या वेळेच्या होमवर्कचं आणि मग आज आपण पुढचा टॉपिक चालू करणार आहे. जी लोक पहिल्यांदा जॉईन झालेत किंवा काही रिझनमुळे लास्ट क्लासमध्ये नव्हते, त्याच्या आधीच्या पण क्लासमध्ये नव्हते, तर त्यांना मी आठवण करून देते की आपण तुमच्या पुस्तकामधला, थांबा मी तुम्हाला तुमचं पुस्तक दाखवते म्हणजे तुम्ही ते पान ओपन करू शकता. हा धडा चालू केलेला गतीचे नियम. गतीचे नियम मध्ये मी तुम्हाला काही गोष्टी अशा सांगितलेल्या ज्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या पुस्तकामध्ये नाहीयेत पण गरजेच्या आहेत. त्या 3 गोष्टी सांगितलेल्या. भौतिक राशी काय असते पहिली गोष्ट, परत भौतिक राशीचे प्रकार आपण बघितलेले, सदिश राशी आणि अदिश राशी. परत गती काय असते, गतीची व्याख्या आपण बघितलेली. परत 6वी मध्ये तुम्ही शिकलेल्या वेगवेगळ्या प्रकारची गती ते आपण बघितलेलं. आणि त्याच्यानंतर मग आपण हा गेल्या क्लासमध्ये धडा चालू केलेला आणि त्याच्यामधला हा पहिला टॉपिक आपण कंप्लीट केलेला होता, विस्थापन आणि अंतर. विस्थापनलाच इंग्रजीमध्ये डिस्प्लेसमेंट म्हणतात आणि अंतराला काय म्हणतात? डिस्टन्स म्हणतात. ठीक आहे, तर ह्याची आपण वेगवेगळी जी आहे ती उदाहरणं बघितलेली. आज आपण चाल आणि वेग बघणार आहोत. त्याच्या आधी मी तुम्हाला जे गणित दिलेलं होमवर्क साठी ते सोडवून दाखवते. ठीक आहे, चला हे पुस्तक ओपन केले सगळ्यांनी समोर. समोर पुस्तक ओपन करून ठेवा. नोटबुक पेन घ्या बरोबर. ठीक आहे, चला तर एक जण कोणी बघू एवढ्या सगळ्या मुलांमधून कोण ऍटलिस्ट कॅमेऱ्याच्या समोर थोडस येऊन बोलण्याची हिंमत कर. कोण सांगेल मला अंतर काय असतं? अंतर काय असतं कोण सांगेल? एक पण नाही कोणी? गेल्या क्लासमध्ये आपण बघितलेलं, गेल्या वर्षी 7वीला 8वीला पण तुम्ही बघितलेलं अंतर काय असतं, बरोबर आहे. अंतर म्हणजे 2 बिंदूच्या दरम्यान किमान अंतर.
हा, व्हेरी गुड. आणि मग विस्थापन काय असतं? विस्थापन म्हणजे गतिमानाच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. गतिमान वस्तूच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या पॉइंट मधलं, बिंदू मधलं ते सरळ रेषेतील म्हणजे सगळ्यात छोटवालं अंतर, आणि त्या दिशेमध्ये आपण मोजतो. जिथून सुरू केले आणि जिथे थांबले त्या दिशेमध्ये आपण ते अंतर मोजतो, तिला दिशा असते. ठीक आहे, चला तर आता आपण पटकन गेल्या क्लासमध्ये मी जे तुम्हाला होमवर्कला गणित दिलेलं ते करणार आहे. बेटा मग मला ना ती आठवण करून दे, गेल्या क्लासमध्ये होमवर्कला मी जे वर्तुळाकार मार्ग दिलेला त्याचा मी व्यास दिलेला की त्रिज्या दिलेली, आणि ती किती दिलेली? किती होती ती? चला, माझी स्क्रीन दिसतीये तुम्हाला? व्हाईट बोर्ड दिसतोय माझा तुम्हाला? येस, दिसतोय. राईट. आता तुम्हाला मी लास्ट टाइम काय सांगितलेलं? हा असा वर्तुळाकार मार्ग घेतलेला आपण, राईट. आणि एका मुलाने ह्या ए पासून सुरू केलेलं आणि त्याचे 2 पूर्ण राऊंड मारून तो महागारी तिथे ए वरतीच आलेला, असा गोल 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 फिरून. आणि ती पहिली आपली केस होती. पहिली केस होती म्हणजे गणिताचा तो पहिला पार्ट होता, पहिला भाग होता तो. तर 2 राऊंड पूर्ण मारून तो महागारी आल्यावरती अंतर किती होईल? अंतर किती होईल बघा. 2 राऊंड मारलेत आणि एका राऊंड मध्ये अंतर किती असणार आहे? जेवढा आपला वर्तुळाचा परिघ असेल, बरोबर आहे. मग 2 गुणिले वर्तुळाच्या परिघाचं आपलं सूत्र काय आहे? 2 पाय आर. आर किती होतं मला आठवण करून द्या जरा. तुम्ही नोट नव्हतं केलं गणित? कोणीच नोट नाही केलेलं गणित? हा सांग बेटा. किती? एक जणाने बोला, मला सगळ्यांचा आवाज मिक्स होऊन येतोय ना, समजत नाहीये. 720. मला उत्तर नाही पाहिजे बेटा. 720 उत्तर आलं असेल तुझं, हरकत नाही. मला ते वर्तुळाची त्रिज्या किंवा व्यास मी काय दिलेलं ते किती दिलेलं? 200 दिलेलं का? किती दिलेलं? थांबा मी स्वतःकडे चेक करते, माझ्याकडे असेल. मला जेवढं आठवते मी व्यास 200 दिलेला. हा असा हा पूर्ण व्यास मी 200 दिलेला, आठवते? असंच दिलेलं मी, असंच दिलेलं. हो नाही काहीतरी बोला रे. जे म्हणतात ते हो असं दिलेलं, हात वर कर. बरं ठीक आहे, चला मी मानून चालते की मी असंच दिलेलं गणित. ठीक आहे. तर हे वर्तुळाकार मार्ग आहे, त्याच्यावरती एक विद्यार्थी पूर्ण राऊंड घेतोय 2 आणि महागारी तिथेच येतोय. ठीक आहे. तर 2 राऊंड घेऊन जर तो महागारी आला तर त्याने टोटल किती अंतर कापलं आणि त्याचं विस्थापन किती असेल ते आपल्याला काढायचंय. तर अंतर म्हणजे काय होतं की ऍक्च्युअल मध्ये खरं त्याने
मार्ग जो आहे कापलेला आहे त्याचं पूर्ण लांबी, त्या मार्गाची पूर्ण लांबी. बरोबर आहे. आणि आता आपल्याला काय काढायचंय, त्याचं टोटल अंतर काढायचंय. तर मग इथे बघा, इथे व्यास तुम्हाला आठवत असेल, दोन गुणिले व्यास दिलाय आता, आणि 2r म्हणजेच व्यास असतो. बरोबर आहे. तर तुम्ही काय करू शकता, 2 गुणिले 2r च्या ऐवजी पूर्ण व्यास 200 जो आहे तो ठेवू शकता. बरोबर ना. व्यासला आपण काय म्हणतो, डी म्हणतो ना. डी आणि डी काय असतं, 2r असतं. आणि पायची किंमत आपण किती ठेवू शकतो, सध्या मी पायला असंच ठेवते, काहीही किंमत न ठेवता. ठीक आहे. तर उत्तर किती आलं मग, 400 पाय. आणि जर तुम्ही पायची किंमत ठेवली तर पायची किंमत ठेवून मग पायची किंमत 3.14 ठेवू शकता. चला ठेवून बघूच या. तुम्ही जर 740 म्हणताय ते खरंच तसं येतंय का. मग 400 गुणिले 3.14, बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे, हा 2 शून्य आणि हा पॉइंट हा एकमेकांना क्रॉस करेल, म्हणजे निघून जाईल. जर तुम्ही गणितामध्ये पॉइंट कसं टाकायचं ते शिकलाय तर. आता तुम्ही 9वीत आहात, तर मला वाटते तुम्ही शिकलाच असाल हे व्यवस्थित. तरी पण मी करून दाखवते. बघा, 3.14 गुणिले 400. तर आता हे 2 शून्य तर जशा तशाच येणारच आहे, हे तुम्हाला माहिती ऑलरेडी. तर त्या 2 शून्य टाकल्या. 4 चौक किती, अरे 4 चौक किती, 16. हा 4 एके 4 आणि 1 5 आणि 4 त्रिक 12. बरोबर. आणि इथे 2 घरांच्या नंतर शून्य टिंब आहे, तर म्हणजे डॉट आहे, आपला दशांश आहे. तर 1 2 इकडे सरक ना. पॉइंट टाकल्यावरती मग उत्तर आलं 1256 मीटर. चला, तर हे उत्तर आलं आपलं कशाचं, अंतराचं. खरं जे अंतर कापलंय ते. आणि मग विस्थापनाचं अंतर उत्तर काय येईल, कोण सांगेल. लास्ट टाइमच मला कोणीतरी उत्तर सांगितलेलं विस्थापनाचं. विस्थापनासाठी आता ही वस्ती फिरून तिथेच माघारी येते, 2 राऊंड जरी मारले तरी. मग विस्थापन किती येईल, विस्थापन किती येईल, विस्थापन काय आहे, सुरुवातीचा बिंदू आणि शेवटचा बिंदू त्याच्यामधलं अंतर. मग इथे जिथून सुरुवात होते माघारी फिरून तिथंच येते, मग त्या 2 बिंदू एकच आहेत, त्याच्यातलं अंतर किती असेल, मग किती असेल. अरे उत्तर चुकीचं दिलं तरी चालेल, उत्तर तरी द्या मुलांना. 0 येस, 0 असेल तर मग आपण इथे अंतर लिहिलं. आणि आता इथे आपण काय लिहिणार, मग इथे लिहिते मी विस्थापन काय असेल इथे, 0 मीटर. का बरं, इथे तुम्ही लिहिणार सुरुवातीच्या वस्तूच्या यात्रेचा सुरुवातीचा बिंदू आणि अंतिम बिंदू सेम आहे. तर सुरुवातीचा बिंदू जिथून वस्तू चालू करते, सुरुवातीचा बिंदू बरोबर अंतिम बिंदू. ठीक आहे, हे दोन्ही सेम आहेत. ठीक आहे. तर हा आपल्या गणिताचा पहिला भाग होता. ठीक आहे, ह्याला पटकन तुम्ही नोट करा, पटकन लिहून घ्या. मी 1 मिनिट थांबते तोपर्यंत हवं तर. कोणाकोणाला हे समजलं हातवर करा जरा, मी काय केलंय.
तर गेल्या क्लासमध्ये जे होते त्यांच्यापैकी समजलं हे काय केलं आपण? 2 राऊंड मारले म्हणजे 2 वेळा वर्तुळ कंप्लीट केलं म्हणून 2 ने गुणलं आणि वर्तुळाचा परीघ घेतला. आणि वर्तुळाचं परीघ कसं काढायचं ते तर तुम्ही शिकलेलाच आहात ऑलरेडी गणितामध्ये. वर्तुळाच्या परिघाचं मग सूत्र ठेवलं 2πr आणि मग सगळ्या किमती ठेवल्या आपण. बरोबर आहे. आता इथे व्यास त्रिज्येच्या डबल असतो म्हणून मी 2r च्या ऐवजी डायरेक्ट व्यास जो आहे 200 तो ठेवलेला आहे. ठीक आहे. चला पटकन नोट करा ह्याला. मग त्याच्यानंतर ना पुढचं सांगते तुम्हाला. जो सेकंड पार्ट होता आपल्या गणिताचा. ठीक आहे. चला आता पुढचा पार्ट बघूयात. आय होप तुमचं झालं असेल लिहून. झालं लिहून? लिहून झालंय मुलांनो? लिहून झालंय? थम्सअप दाखवा लिहून झाले तर. ठीक आहे. चला तर आता पुढच्या भागामध्ये काय होतं बघा. सेमच वर्तुळ आहे. सेमच वर्तुळाकार मार्ग आहे पण आता बघा काय होतंय. तो विद्यार्थी काय करतोय ए पासून सुरुवात केली आणि 2 राऊंड मारून बरोबर तो अर्धवर्तुळ अजून कंप्लीट करतोय. म्हणजे तो किती राऊंड मारतोय? 2.5 राऊंड मारतोय तो विद्यार्थी. म्हणजे ए पासून त्याने चालू केलं आणि बरोबर त्याचा अपोजिट त्याच्या समोरचा बिंदू बी तिथपर्यंत तो पोहोचला आता. आणि हा त्याचा वर्तुळाचा आपण केंद्र घेऊया. मग आता आपल्याला काढायचंय अंतर. बरोबर आहे. तर आता अंतर काढण्यासाठी बघा त्याने किती राऊंड मारलेत? 2.5 राऊंड मारलेत. बरोबर आहे. आणि एका राऊंड मध्ये तो किती अंतर कापतोय? जेवढा वर्तुळाचा परिघ आहे. बरोबर आहे. तर आपण ह्याला कसं लिहू शकतो मग? ह्याला आपण कसं लिहू शकतो? तर 2 आणि अर्धा हे तुम्हाला आठवतंय तुम्ही ना ह्याला कसं कन्वर्ट करतात तुम्ही शिकलाय ऑलरेडी. हे 2 बेदोनी 4 आणि 5 म्हणजे 2.5 ला आपण काय लिहू शकतो? 5/2 लिहू शकतो. बरोबर आहे ना. 5चा अर्ध असतं ना. 2.5 जे आहे 5चा अर्ध असतो म्हणून ह्याला 5/2 लिहू शकतो आपण. 2.5 ला लिहू शकतो. हो करा. आणि हा मग 2.5 राऊंड मारलाय त्याने म्हणजे त्याने 5चा अर्धा राऊंड मारलाय. आणि एका राऊंड मध्ये त्याने किती अंतर कापले? जेवढं की वर्तुळाची बॉर्डर आहे, लांबी आहे. आणि म्हणून मग त्यालाच आपण काय म्हणतो? वर्तुळाच्या बॉर्डरची लांबी म्हणजेच आपण त्याला वर्तुळाचं परिघ म्हणतो. म्हणून आपण तिथे काय सूत्र ठेवणार? 2πr. बरोबर आहे. मग आता पुढचं तुम्ही करचाल, ट्राय करचाल इथे. आता इथे तुम्हाला ऑलरेडीच मी सांगितलंय हे 5/2 तसंच राहणार. आणि इथे 2r च्या ऐवजी आपण काय ठेवू शकतो? 200. आणि पायची किंमत ठेवा 3.14. चला मी तुम्हाला काही वेळ देते. आता ह्याचं कॅल्क्युलेशन करून दाखवा बरं. कोणाला येते बघूयात आपण. खूप सोपं आहे हे. मगाच्या पेक्षा पण सोपं आहे. चला ट्राय करा. ज्यांचं होईल ना मग हात वर करा. हा
जरा शिकवून झालाय का धडा? पहिला धडा बी झाला नाही. काय करतो गुरुजी, येतो की नाही वर्गात? चला, ज्यांचं झालं हात वर करा. अच्छा, अजून कोणाचंच नाही झालंय. मी माझा फळा 1 मिनिट काढते हा, कारण तुम्ही नोट तर केले ना, तर तुम्ही स्वतःच कॅल्क्युलेशन करताय. मला तुम्हा सगळ्यांना बघायचंय. तुम्ही मला स्वतःला केलं फळा काढल्यावरच तुम्ही सगळे मला दिसता. चला ठीक आहे, आता मला सगळेजण दिसतात. ठीक आहे, कोणाकोणाचं झालं हात वर करा. ओ ग्रेट, ठीक आहे. अविनाश, अजून सरनेम काहीतरी दिसत नाहीये मला नीट. अविनाश नावाने ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केले त्यांनी हात वर केलाय. बेटा, तुमच्यापैकी कोणीतरी एक जण समोर येऊन माईकला अनम्यूट करून उत्तर सांगचाल? 1590. अच्छा, बरं, ठीक आहे, चालेल, व्हेरी गुड. मी सोडवते, मग तुम्ही चेक करा की तुमचं आणि माझं उत्तर मॅच होते का, बरोबर आलंय का. ठीक आहे. आणि ना कधी कधी मी चुकी करू शकते हा, मी पण माणूस आहे ना. तर मी सोडवताना तुम्ही चेक करायचे की मी बरोबर करते की नाही, आणि काय माझी चुकी असेल तर मला सांगायचंय. ठीक आहे. तर आता बघा, इथे 2 ने आपण 200 ला भाग लावणार. बेक बे, इथे पण बेक बे आणि 0 0. बरोबर आहे. आता हे तुम्हाला ऑलरेडी शिकवलंय मी की 3.14 गुणिले आपण जर 100 केलं तर हे 2 शून्य जसंच्या तशा, आणि एकाने 314 ला गुणल्यावर 314च येणार. बरोबर. आणि हा इथला जो पॉइंट आहे त्याच्यानंतर जे हे 2 घर आहेत, तर 2 घरं सोडून आपण काय टाकणार, पॉइंट टाकणार. म्हणजे उत्तर काय आलं, ह्याचं उत्तर काय आलं, ह्या दोघांना गुणलेलं उत्तर हे 5 जसंच्या तसं लिहिणार मी, आणि ह्या दोघांना गुणलेलं उत्तर आलं 314. बरोबर आहे. आता 314ला आपण 5 ने गुणूया. तर 5 चौक 20, अच्छाला गेले 2, 5 एके 5, 6 7, 1570, 5 त्रिक 15. ठीक आहे. तर उत्तर आलं आपलं 1570 मीटर. ठीक आहे. तर अच्छा, 1 मिनिट फक्त, आता मी माझा फळा काढते, मी परत दाखवेल, डोंट वरी, ज्यांना लिहून घ्यायचंय. अच्छा, आता कोणाकोणाचं उत्तर बरोबर आलं हात वर करा. माझं. कोणाकोणाचं उत्तर बरोबर आलं हात वर करा. अच्छा, सुलतानपूर आश्रम शाळेच्या मुलांनी हात वर केलाय. आणखी, अच्छा, आणखी एक मला नाव नाही वाचता येत, त्यांनी मोबाईलचा हात वर केलेला आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. आणि कन्या आश्रम शाळा स्कूल मांडवी, तुमचं उत्तर नाही बरोबर आलं मुलींनो, नाही आलं उत्तर बरोबर. ठीक आहे, परत एकदा सोडू, आपला क्लास संपल्यानंतर ना परत एकदा ह्याला ट्राय करा. ठीक आहे. चला, तर मी आता परत फळ्या दाखवते. तर हे काढलं आपण अंतर. आता अजून पूर्ण नाही झालंय हे गणित सोडून, आता विस्थापन पण काढायचंय ना आपल्याला. बरोबर आहे. आता विस्थापन ना सरळ सरळ तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. बघू बरं कोण सांगतंय. विस्थापन म्हणजे काय असतं, सुरुवातीचा बिंदू आणि शेवटचा बिंदू ह्याच्यामधलं सरळ अंतर म्हणजे विस्थापन असतं. तर इथे विस्थापन काय आहे, ए बीच आपलं विस्थापन आहे. बरोबर आहे. ए पासून सुरू केले आणि बी पर्यंत गेले म्हणून ए बी. तर ए बी ची ऑलरेडी व्हॅल्यू मी किती दिलेली होती, व्यासाची व्हॅल्यू. तर सांगा मग विस्थापन काय आहे, किती येईल विस्थापन, कोण सांगेल आता. बेटा 2.5 राऊंड मारलाय, आपल्याला अंतर हवंय सुरुवातीच्या आणि अंतिम बिंदू मधलं. तर मग किती येईल विस्थापन, आता समोरच आहे बघा. सुरुवातीचा बिंदू आहे ए, शेवटचा बिंदू आहे बी. ए बी मधलं अंतर किती दिसते आकृतीमध्ये, त्याने 2 राऊंड मारले, 2.5 राऊंड मारले, 10 राऊंड मारले, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. सुरुवात कुठून केली, संपला कुठे. तर 2.5 राऊंड मारल्यावरती बरोबर ना पूर्ण एक बिंदू तिथे येईल.
परत अजून एक तिथल्या तिथे येईल, पण 2.5 मारल्यावर बरोबर तो अर्धा वर्तुळ कंप्लीट करेल, मग अर्ध्या वर्तुळाचा समोरचा बिंदू, बरोबर आहे, आणि त्याच्यामधलं सरळ अंतर घेतलंय मी, तर स्ट्रेट लाईन येते, सरळ रेषा आहे. मग सरळ रेषा बनली ती कोणती आहे? AB आहे, बरोबर आहे. मग AB चं किती अंतर दिलंय? 200. येस, AB म्हणजेच आपला व्यास आहे, बरोबर. आणि त्याचं ऑलरेडी आपल्याला गणितामध्येच उत्तर दिलेलं आहे की वर्तुळाचा जो व्यास आहे तो 200 मीटर आहे. म्हणजे आपलं विस्थापन पण इथे किती असणार आहे? 200 मीटर. चला, व्हेरी गुड. ज्यांनी पण उत्तर दिलं व्हेरी गुड बेटा. चला, आता मी 1 मिनिट वेट करते, पटपट ह्याला कॉपी करून घ्या नोटबुक मध्ये, ज्यांनी सोडवलेलं नाहीये. आणि ज्यांनी सोडवलंय त्यांनी चेक करा की तुम्ही ह्या बरोबर सगळ्या स्टेप्स, सगळ्या पायऱ्या लिहिलेत का. तर अंतर विचारलेलं आपण अंतर काढलं, विस्थापन विचारलेलं आपण विस्थापन पण काढले. ठीक आहे, चला, आय होप आता झालं असेल तुमचं कॉपी करून. आज आपण ह्याचा पुढचा भाग शिकणार आहोत. ह्याचा पुढचा भाग शिकणार आहोत ते म्हणजे चाल आणि वेग. ज्यांचं कॉपी नसेल करून झालं तर तुमच्या बाजूला जे जे विद्यार्थी बसलेत त्यांचं कोणाचं ते झालं असेल कॉपी करून, नंतर तुम्ही त्यांचं कॉपी करा, ठीक आहे. कारण मी जास्त वेळ नाही देऊ शकत कॉपी करण्यासाठी फक्त. तर आता तुमचं बघा, टेक्स्टबुक बघा, तुम्ही पाठ्यपुस्तक बघा तुमचं, त्याच्यामध्ये बघा हा पुढचा पार्ट आहे, दिसतोय हा चाल व वेग. चाल व वेग, चाल आणि वेगालाच आपण काय म्हणतो इंग्लिश मध्ये? स्पीड. चाल म्हणजे स्पीड आणि वेग म्हणजे वेलॉसिटी. आणि हे दिसते तुम्हाला, सदिश व अदिश राशी म्हणजे काय हे आपण शिकलेलो गेल्या पहिल्या सगळ्यात आधीच्या क्लासमध्ये. ज्या राशीला दिशा असते तिला आपण सदिश राशी, जिला दिशा नसते आपण तिला काय म्हणतो? अदिश राशी, ठीक आहे. तर चला, आता हे मी एक एक तुम्हाला इथे बघा चालीचं पण सूत्र दिलेलं आहे, वेगाचं पण सूत्र दिलेलं आहे, पण हे नक्की काय आहे आणि कसं आलं ते आपण बघूया. मी तुम्हाला ते एक्सप्लेन करते. बघा, माझा फळा दिसतोय, फळा दिसतोय माझा? हो दिसतोय, राईट, थँक्यू. तर आता बघा मुलांनो, आपण ना जे आता अंतर आणि विस्थापन बघितलं त्या दोघांवरच अवलंबून आता आपली चाल आणि वेग आहे. तर आपण आधी शिकलो अंतर आणि नंतर ना आपण शिकलो विस्थापन, बरोबर आहे. अंतर म्हणजे काय? पूर्ण गोल गोल किती रस्ता त्याने कापलाय. आणि विस्थापन म्हणजे काय? फक्त सुरुवातीचा बिंदू आणि शेवटचा बिंदू, त्याच्यामधलंच आपल्याला स्ट्रेट अंतर हवंय ते बघितलं आपण, ठीक आहे. तर आता चाल म्हणजे काय? चाल म्हणजे एकदम सोपं आहे. जसं ना, समजा वस्तू, नीट बघा आता, इथून ए पासून
बी पर्यंत गेली आणि परत माघारी सी पर्यंत आली. तर चाल म्हणजे काय असणार आहे आपलं? आपण चालीला दिशा घेत नाही, टोटल त्या वस्तूने किती अंतर कापले, जे अंतर आपण शिकलो तेच अंतर भागिले तेवढं अंतर कापण्यासाठी वस्तूला किती वेळ लागलाय तेच. तर चाल म्हणजे एकूण कापलेले अंतर भागिले वेळ. आणि वेग म्हणजे काय? वेगामध्ये वस्तूने टोटल किती अंतर कापले त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. सुरुवातीच्या आणि शेवटच्या टोकामधलं अंतर म्हणजेच आपण आता जे शिकलो ते विस्थापन. विस्थापन भागिले वेळ. ऍक्च्युली आज ना माझ्या लॅपटॉप मध्ये ना थोडासा इश्यू झालाय, स्क्रीन माझ्यासाठी सारखी हलते, त्याच्यामुळे माझं लिहिलेलं वर खाली होते. बट ठीक आहे, हरकत नाही, मला आय होप तुम्हाला समजतंय. तर मग चाल मग काय आहे? चाल आहे ती अदिश राशी आहे, जिला दिशेची गरज नाहीये. कारण चाल कशावर अवलंबून आहे? अंतरावर. तर अंतरासाठी आपण दिशा बघत नाही, म्हणून चालीसाठी पण आपण दिशा नाही बघत. आणि विस्थापन आणि वेग एकमेकांशी जोडलेले, तर वेग विस्थापनावर अवलंबून आहे, म्हणून वेगासाठी जे आहे ती दिशा असते. आपण वस्तू एका बाजूने सुटली, शेवटी कुठे पोचली? तिकडच्या बाजूला, म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटच्या बिंदूपर्यंत आपण ती दिशा पकडणार. सुरुवातीपासूनचा बिंदू, शेवटचा बिंदू, सुरुवातीपासून त्या अंतिम बिंदू पर्यंत कुठली दिशा दिसते आपल्याला, ती दिशा आपण पकडणार आणि त्याच्यावरून आपण काय काढणार? वेग. चला आता मग आपल्याला एकक काढायचंय. जसं आपण वस्तुमान किलोग्राम मध्ये मोजतो, अंतर मीटर मध्ये मोजतो, तसं चाल आपण कुठल्या एककात मोजणार? जरा डोकं लावून सांगा. ह्याचं एकक आपण स्वतः बनवू शकतो ह्याच्या सूत्रावरून. मीटर. बघा कसं बनवायचं सूत्र, सूत्रावरून कसं एकक बनवायचं? सोपं आहे. चाल म्हणजे काय आहे? अंतर भागिले वेळ आहे, बरोबर आहे. मग अंतर आपण कशात मोजतोय? मीटर मध्ये. आणि वेळ कशामध्ये मोजतोय? सेकंड मध्ये. म्हणजे वरती मीटर भागाकार सेकंड. मीटर पर सेकंड. येस, व्हेरी गुड. मीटर पर सेकंड इंग्लिश मध्ये मीटर पर सेकंड म्हणतात आणि मराठीमध्ये मीटर प्रति सेकंड. इथे पण सेम. विस्थापन आपण कशामध्ये मोजतोय? मीटर मध्ये. आणि वेळ कशामध्ये मोजतोय? सेकंड मध्ये. तर चाल आणि वेग ह्या दोघांचं एकक सेम टू सेम आहे, पण तरी पण दोन्ही राशी वेगवेगळ्या आहेत. एक सदिश राशी आहे, एक अदिश राशी आहे. ठीक आहे, तर हे सूत्र लक्षात ठेवणार तुम्ही. तर आता ना आपण गणित सोडवून बघूया, मग तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये बघूया किती समजले. सोप्या गणितापासून आपण सुरुवात करूया. ठीक आहे, तर आधी तुम्हाला पुस्तक दाखवते. हे पुस्तकामधलं सूत्र तुम्ही कॉपी करा. मी पूर्ण नव्हतं लिहिलं, तुम्ही पुस्तकामधलं सूत्र कॉपी करा. हे बघा, चाल म्हणजे काय? कापलेले एकूण अंतर भागिले लागलेला एकूण कालावधी. हे चालीचं सूत्र हे पाठ करायचं. बरोबर. आणि वेगाचं सूत्र काय आहे? विस्थापन भागिले वेळ. ठीक आहे, लिहिलं हे. चला तर आता आपण ना एक गणित सोडूयात, बघूया आता मग किती तुम्हाला समजते. सोपं वाला गणित सोडवायचे, सोप्याने सुरू करू आधी आपण. चला आता नीट गणित समजून घ्या हा मुलांनो. आधी सूत्र तुमच्याकडे ऑलरेडी, बघूया आता कसं सोडवायला होतंय. समजा एक वस्तू इथे आहे, इथे ए बिंदूला आहे.
ए ला आहे ती, त्याच्यानंतर ना ती सरळ रेषेत बी ला गेली. आता नीट ऐका, समजा तिने इथे 100 मीटर अंतर कापलंय आणि ते 100 मीटर अंतर कापण्यासाठी तिला किती वेळ लागलेला आहे? 5 सेकंड. वेळ किती लागला? 5 सेकंड. येस, 100 मीटर अंतर कापण्यासाठी तिला 5 सेकंड वेळ लागला. आता समजा वस्तू बी पासून माघारी आली इथे सी पर्यंत, इथे अशी त्याच वाटेने माघारी आली इथे सी पर्यंत, आणि त्या बी पासून सी पर्यंत तिने अंतर कापलंय 50 मीटर. नाही थांबा, एवढं 50 नाही दिसत आहे, हे समजा 30 घेऊया. 30 मीटर माघारी आली ती आणि त्याच्यामध्ये तिला वेळ लागला 2 सेकंड. तर आता ह्या ए पासून सी पर्यंतच्या पूर्ण यात्रेमध्ये त्या वस्तूची आपल्याला काढायची आहे चाल आणि काढायचा वेग. तर काय काढावं लागेल आधी? वेग कसा काढणार आणि चाल कशी काढणार? आधी चाल काढूया. चालीचं काय उत्तर आहे, म्हणजे सूत्र काय आहे चालीचं, सांगा जरा. चालीचं आपलं सूत्र काय आहे? एकूण कापलेले अंतर, बरोबर आहे. अच्छा, म्हणजे मी ना मुलांनो सूत्र ना, माझं लॅपटॉप थोडं ब्लिंक होतोय ना, बरं थांबा मी ट्राय करते लिहायला. एकूण अंतर भागिले लागलेला कालावधी. ली बोल. एकूण अंतर भागिले वेळ, एकूण वेळ लागलेला वेळ. हा, एकूण वेळ मग लिहिणार. बरोबर. तर 100 20 आला नव्हता, 20 आला. तर मग बघा, आता एकूण अंतर आपलं कुठून ते कुठपर्यंत आहे ना, ते आपण ना नावामध्ये लिहूया म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. आधी कुठून ते कुठपर्यंत गेली ती? आधी गेले ए पासून बी पर्यंत, बरोबर. म्हणजे ए बी ची लांबी घ्यायची आपल्याला टोटल, आणि परत ती बी पासून सी पर्यंत माघारी आली आहे. मग आपण काय करायचं? बीसीचं पण अंतर घेणार. तर काय करणार आपण? बीसी पण घेणार आणि भागिले दोघांचा वेळ. ए पासून सी ला जाण्यासाठी किती वेळ लागलेला? 5 सेकंड. आणि माघारी यायला किती वेळ लागलेला? 2 सेकंड. तर चला आता किंमत ठेवा. तर ए बी 100 आहे, बीसी 30 घेतले आपण, आणि भागिले 3 आणि 2, सॉरी 5 आणि 2 7. 7. 130 भागिले 7 कर. मग 130 भागिले 7. आता ह्याला असंच पाहिजे तर ठेवू शकता, पण ह्याला पॉइंट मध्ये उत्तर काढलं तर किती येईल उत्तर? सांगा बरं. दशांश रूपामध्ये किती उत्तर येईल? 58. चला तुम्ही हे कॅल्क्युलेट करा. तोपर्यंत आता इकडे मी काढू इथे वेग. आता वेग साठी विस्थापन, म्हणजे विस्थापन किती आपलं? विस्थापन भागिले वेळ. तर आपलं विस्थापन बघा, पहिला बिंदू हा आहे ए आणि दुसरा नंतरचा बिंदू किती आहे? सी आहे. म्हणजे आपल्याला एसीच फक्त पाहिजे. आपण वेळ आपण पूर्ण घेणार, कारण तो सुरुवात करून शेवटच्या बिंदू पर्यंत पोहोचायला त्याला जेवढा वेळ लागलाय तो पूर्णच वेळ घ्यावा लागेल आपल्याला. 70 भागिले 7. म्हणजे हे 5 आणि 2 जो टायमिंग आहे तो पूर्ण घ्यावाच लागेल आपल्याला जाण्यासाठी. 5 घेण्यासाठी म्हणजे ए पासून सी पर्यंत पोहोचायला त्याला 7 सेकंड लागलेच आहेत ना. तर एसी आपण आता कसं काढणार मुलांनो? हा पूर्ण ए बी 100 होता आणि त्याच्यामधून तो 30 माघारी आलाय. मग काय करावं लागेल एसी काढायला आपल्याला? 100 वजा 30 70. 100 मधून 30 वजा करावं लागेल ना, तेव्हाच आपल्याला हे उरलेला एसी मिळेल. बरोबर आहे. आणि खाली 5 आणि 2 7. मग 100 मधून 30 गेले 70 आणि भागिले 7. तर किती येईल उत्तर? 10
Yes. सेकंड बोल 10 बोल परत बोल 10 येस. तर 70 भागिले 7 उत्तर येईल 10 मीटर प्रति सेकंद. मीटर प्रति सेकंद घ्यायला विसरायचं नाही. आणि इथे किती आलं पॉइंट मध्ये उत्तर कोण सांगेल आता मला? 18.55. हे 130 ला 7 ने तुम्ही भागल्यावर किती आले उत्तर? कोण सांगेल? 18.5. 18.5. 18.5 आले. मीटर पर ठीक आहे. 18.5 मीटर प्रति सेकंड. ठीक आहे. सगळ्यांचं हे चाललंय का? 18.5 आले सगळ्यांचं. ज्यांचं 18.5 आलंय हात वर करा. चुकीचं तर नाही ना लिहिलं? मॅडम माझे 17.5 आलं. अच्छा तुझं 17.5 आलंय. अच्छा बर बघा 3 7 ने भागणार ना आपण. 7 दुनी नाही 7 एके 7 येणार बरोबर. आणि किती उरेल मग? 13 मधून 7 गेल्यावर किती उरतील? 6 उरतील. मग ते 60 बनेल वरचा शून्य आल्यावरती. मग 7 8 56 ना. 7 8 56 घेणार आपण. 18च यायला पाहिजे बेटा. मग 18.5 येईल उत्तर बरोबर. ज्यांचं नाही आले म्हणून बघा. हे तर सिंपल गणित आहेत ना. गुणाकार भागाकारच करायचा आहे. उत्तर हा काय म्हणालात मॅम? अचूक आलं उत्तर. चला आता मग आपल्या क्लासचा वेळ संपलाय. आता मी तुम्हाला एक होमवर्क देते मुलांनो. आता नीट तो होमवर्क नोट करून घ्यायचाय. पुस्तक उघडा तुमचं. पुस्तकामध्ये आता जे शिकलोय आपण तेच परत एकदा वाचून काढायचंय. बघा पुस्तक आहे तुमच्या समोर. आता तुम्हाला पहिला प्रश्न मी काय देते होमवर्क साठी. चाल आणि वेग यातील फरक स्पष्ट करा. जसं गेल्या वेळी आपण विस्थापन आणि अंतरमधला फरक लिहिलेला, तसंच चाल आणि वेग ह्याच्यातला फरक स्पष्ट करा. हा होमवर्कचा पहिला प्रश्न आहे. ठीक आहे. आणि आता दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न ना मी तुम्हाला तुमच्या स्वाध्यायामधनं देते. जे आता आपण गणित सोडवलं की नाही त्याच्यावरतीच आधारित एखादा प्रश्न असेल बघा तुमच्या स्वाध्यायामध्ये, तो देते. थांबा. हे दिसते सोडवलेली उदाहरणे. सोडवलेली उदाहरणे मधलं उदाहरण 1. हा सोडवलेली उदाहरणे मधलं उदाहरण 1 तुम्हाला सोडवायचंय. इथे सूत्र पण दिलेले बघा. पार केलेले एकूण अंतर, एकूण विस्थापन, हे आता आपण जे केलं तसंच आहे हे सेम. तर हे उदाहरण 1 तुम्हाला जे आहे ते ट्राय करायचंय होमवर्क साठी. ठीक आहे. तर अजून पण आपण काही थोडी गणितं सोडवू, पुढच्या क्लासमध्ये सोडवू. तर मी तुम्हाला टोटल 2 प्रश्न दिलेत होमवर्कला. चाल आणि वेग याच्यामधला फरक स्पष्ट करायचाय. कमीत कमी फरकाचे 3 मुद्दे तरी लिहायचेच आहेत. आणि ते 3 मुद्दे काय आहेत? 2-3 मुद्दे मी ऑलरेडी तुम्हाला आता शिकवताना सांगितलेत. तर आठवून लिहायचंय. तरी पण नाही समजलं वाचून काढा तो भाग. ठीक आहे. तर चला मी स्क्रीन काढतेय. ज्यांना व्यवस्थित समजलं आज आपण काय केलंय नक्की त्यांनी हात वर करा. मोठा हात वर करा म्हणजे मला दिसेल. पक्का समजलंय? उगाच बाजूवाला हात वर करतोय म्हणून मी पण हात वर करतो असं नको व्हायला. बर ठीक आहे. ज्यांना कोणाला समजलेलं नसेल त्यांनी परत एकदा रेकॉर्डिंग बघा. पॉज करून रेकॉर्डिंग बघा. नक्की समजेल तुम्हाला. ठीक आहे. चला तर आता आपण आजचा क्लास जो आहे तो इथे
थांबूयात.